घालू आता असंच फिरू. मला बी कळना झालंय. माझ्या समजा जिम्मेदारीने एवढा काही वेळ लागतोय तेच काय कळना झालंय मला. माऊ ए माऊ बोला काय झालं. तूच सांग कुठे कापड घालू काय करू. मला सांग तू शर्ट आणि पॅन्ट अजिबातच नाही घालणार का. एक पण नाही. मी काय म्हणतो लाडू एक डाव घालून बघ की आणलेली कापड. हा एक पण नाही. मग आता बघ आमचा पाहुणा. अरे अजून आमचं पैलवान टॉयलेवरच आहेत की. जीन्स आणि टी शर्ट घालत नसतोय आमचा लाडू. ए मला लाडू म्हणायचं नाही. अरे मी तुला नवीन कपडे दिले म्हणून काय लाडू. आता दिले तर म्हण. हे बघ लाडूसाठी कापड आल्यात. नवी कुरी बघ मस्त आहेत. मी तुला काय म्हणू. काका म्हण की. हा काका बोका उंदीर चोका उंदीर नाकतो मिठा मिठा काका खातो कटा कटा. चला आता कपडे घाला पटकन. चला. हे घ्या. ताईसाहेब आज चहाला सुट्टी. अगं ते लाडूच्या जेवणाची तयारी चालली आहे. तुमच्या चहाला जेव्हा येळ असेल तेव्हा मिळेल असं सांगितलंय. वात आणलाय बाई या पोरानं एक. जीवावर उठलाय आमच्या. तर काय तर करायला पाहिजे बघा ताईसाहेब. चला. अरे वा चला. अरे वा लाडू आमचा चांगलाच तयार झाला की. हो लाडू बघूया. अरे वा झकास दिसतेस की. जा चला साहेब निघायचं. चला. माऊ थँक्यू. वा अरे मला बी दे की एक. माऊ करणार आहे एक पप्पी होते म्हणून मावळ्या दिली. अरे अरे बाबा हुशार आहे की लाडू. ए मला लाडू म्हणायचं नाही. ए असं काय करतोस रे. अरे मी रात्रभर तुझी कापड शिवत होतो की रे. होय होय मग लाडू म्हण चालतंय. म्हणतोय. रानात चल उशीर होतोय. होय चल. थांब थांब डबा तर घेऊ दे. घ्या आणि लवकर या. चला येतो. चल 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 चल. ताईसाहेब खरंच काय तर करायला पाहिजे बरं का. हे पोरग बाहेरच्या बाहेर कुठ तर हरवलं तर लई बरं होईल. देव पावल. जास्त म्हणजे अल्टी नाही. अरे हो कोण नवीन चिल्लर राणादा बरोबर. अरे उन्हाळ्याच्या सुट्टीत कोणतर पाहुणा आला असेल. पाहुणा आपल्याला माहितच आहे की. ह्यो कोण तर वेगळा दिसतोय. चला बघूया. ए थांब काय राणादा कुठं दौरा. मळ्यात चाललोय. आणि ह्यो कोण. ह्यो माझा खास दोस्त आहे. ह्यो मोदक कुठनं गाठ पडला तुला. मोदक नाही लाडू आहे ह्यो. लाडू लाडू म्हणायचं नाही मला. माझं गाजवीर नाव आहे माझं. बरं निघू काय आम्हाला मळ्यात जायचंय. हा मग आम्ही पण येतो की. हा राजवीर तू माग बस. मी बसतो टाकीवर. आजवर मीच इथपर्यंत बसलोय बघ. ए मी इथं बसणार आहे. अरे बसू द्या की त्याला. तुम्ही बसा की माग. आम्हाला कधी टाकीवर बसू दिलं नाहीस आणि ह्याला बसवलंस वय. बघ की तर. हा अरे असं काय करताय. लहान आहे नव्हती हो. त्याला बसू द्या की. तुम्ही बसा माग. चला. मग आम्ही पण बारकच आहे की. मग आम्ही पण बसणार टाकीवर. उठ रे उठ. ए नाही उठणार मी. राणादा आम्ही कोण आहे सांगायला. या बघा तुम्ही मळ्यात येणार असशीला तर बसा माग. नाहीतर आम्हाला तरी जाऊ द्या. जा जा काय गरज नाही. जा नाही जा मला. चालतंय बसा बोंबलं तिकडे. जा की मग. जा जा काय गरज नाही तुझी. जा. अरे गेला की राणादा. जाऊ दे. हे सगळं त्या लाडू का फेडूमुळे झालंय बघ. ठेंगोजीराव आपलं लईच मार्केट खायलाय आणि ह्याच्यामुळे रानात बी भाव दिना झालाय आपल्याला. आपला इंगा दावायलाच पाहिजे बघ त्याला. वय आता दावालाच पाहिजे बघ. चला मळ्यात दाखवूया आपला इंगा. दौलतवाडीची पोरं काय चीज आहेत हे त्या लाडू काय फिडीला दाखवायलाच पाहिजे. चला चला.
वा रे वा राणा आज लाडू लगीन आलास की इकडे होय. राणा लाडू म्हणायचं नाही. बाबा राणा अरे इतनी धूप में कशाला आणलंस त्याला इथं? अरे घरात बसून बसून कटाळ येऊ अच्छा म्हणलं आपल्या मळ्यात घेऊन येऊया त्याला. बरं ए राजवीर इधर क्या करेगा तू? मी काम करणार. अरे तुला झेपल काय मातीत काम करायला? झेपणार की माती बरोबर दोस्त आपली. होय काय? चालतंय चला उतरा साहेब. होय या इकडे सावकाश. शाबास. चल चल या पैलवान बघा तो सगळा आपला मळा ही बांबूची झाड हा, ये इकडे तुला दाव इकडे ही बघ. हा ही बघ आपले हेर. पुढे मारू तुला पोवायला येतं का? पाण्यात पडल्यावर इतकी. अरे बाबा पैलवान लेट डेअरिंग वाज आहे की रे. हे बघ लाडू जवळ मी तुला पोवायला शिकवत नाही तवर हिरीकडे यायचं बी नाही काय. हा मग आता शिकव. आता आता नको. का? अरे आपण कापड नाही आणली आणि ही कापड भिजतील की. मग ही कपडे काढतो. ए, नाही नको कशाला नको काढालाय? थांब. कसाच ते लाडू की पोवायला शिकताना भोपळा बांधायला लागते ना आपल्याकडे भोपळा नाही. बरकत हा तू उद्या भोपळा आण काय. हा चालतंय मी भोपळा घेऊन येतो मग आपण लाडूला पवायला शिकूया काय. लाडू म्हणायचं नाही. छोटे बच्चे म्हणजे लय अवघड बाबा. पाण्यात उडी मारू काय? अरे तुला म्हणलं ना व मी तुला आधी पोवायला शिकवतो मग हिरी तुडी मग. हा हा रानादा मला भूक लागली. चल ए, तू डबा घे चल या आपण खाऊया चल. या ये बस इकडं. शाबाश इकडे ते. राणा हा. काटे घेऊन येतो. होय मग काय लाडू कसं वाटलं आपला मळा? भारी वाटला. आवडला की. बघू जागा. अरे लई जागा झाली की पोटात. आता मस्तपैकी दणकन खाऊ का आपण. हा राम राम. राम राम. बरकत एक खुर्ची घेऊन ये की. तुम्हाला काही आमची आठवण येत नाही म्हणूनच म्हटलं आपणच जाऊन आठवण करून द्यावी. व्याजाचं लक्षात आहे ना व? होय अजून महिना पूर्ण व्हायचा. एवढं कळतंय मला बी. पण कसं आहे बुडवायचं म्हटलं की माणसं नंतर कारणं देत बसतात. नाही हो आम्ही काय बुडवणाऱ्यापैकी नाही. आधी असे सगळीच म्हणतात. मागणं खरं रंग दावायला सुरुवात करतात. पण माझ्या पुढे असली नाटकं चालणार नाहीत. पैसे नाही दिले तर वाईट परिणाम होतील. सहन करणं जमणार नाही तुम्हाला. हो दादा जरा चांगलं बोला की. आपण खरं तेच बोलतोय. चांगलं वाईट तू बघ. व्याज नाही दिली तरी ही जमीन ताब्यात घेतली म्हणून समज. रानाची जमीन आहे. ढेकळं रानादाची. ही जमीन माझी आहे. तुझी ना रानाची. लाडू तू जरा गप्प बस. अरे तुझा जीव केवढा बोलतोय केवढा. मला घाबरून काय बॉडीगार्ड ठेवलाय व्हय? एक किक मारली की कुठल्या कुठं तुझा जाईल लाडू. अरे तुझ्या तर काय करायचं? हो पोराला काय बोलला ते याद राखा आधीच सांगून ठेवतोय. अशी एक ठेवून देईन की नाही 10 फूट जमिनीत जाल त्याला सुटा इकडनं. ते ठीक आहे पण व्याजाचं लक्षात ठेव. राणा कधी नाही ते एवढं का भडकलायस तू? ते समजा जाऊ दे. तू जेवण लावायला घे. मी लाडूला मळा दाखवतो. चल अजून आपला मळा बघूया. चल तू तयारी कर. अंजू अंजू आई अगं अशी अचानक यावेळेला कशी आलीस? मग मुलीच्या घरी यायला वेळ ठरवून यावं लागतं का? अगं नाही तसं नाही पण एवढ्या उन्हाची आलीस म्हणून विचारलं. अगं मुलीची ओढ लागली माया वाटली की आई अशी धावत येते.
अगदी बरोबर बोलला सा बघा. तुम्ही बसा, मी सरबत आणते. ये बस चल. मला सांग, एकटी झालीस? अगं तुझे बाबा येतात का कधी कुठे माझ्या बरोबर? एक दिवस ऑफिसला गेले नाही तर बँक बंद पडेल अशी भीती वाटते त्यांना. बरं यात काय? अगं हळू, कैरीचं पण आहे. वाव, मस्त. हे काय? घरात कोणी दिसत नाहीये, सगळं शांत शांत कसं? अगं नाही, जाऊबाई काम असल्याशिवाय खोलीतनं खाली उतरत नाही. सूरज भाऊजी बाहेर गेलेत आणि हे आणि लाडू शेतावर गेलेत. लाडू? अरे हा, अगं आई तुला सांगायचंच राहिलं. आम्ही नाही माहितीये मला. अंजू, तू सांगितलं नाहीस ना तरी एका गावात राहतो आपण. बातमी वाऱ्यासारखी पसरते गावात. काय बातमी पसरते? अगं हेच की तू आणि राणाजींनी एका पैलवान मुलाला आश्रय दिलाय म्हणे. त्याच्या संगोपनाची सगळी जबाबदारी उचलली आहे आणि त्याला दत्तक पण घेणार आहात. नाही नाही, दत्तक घ्यायचं असं काही ठरवलं नाही अजून. हा पण जबाबदारी उचलली आहे खरंय. अगं म्हणूनच तर आलीये मी तुला सावध करायला. सावध करायला? का? मी काही चुकीचं करते का? तुला त्या मुलाबद्दल काही माहिती आहे का? त्याच्या आवडी निवडी काय, त्याची फॅमिली बॅकग्राऊंड काय? अगं आई हो, सगळ्याची शहानिशा केली आम्ही आणि घाबरण्यासारखं काही नाहीये. अगदी मस्त आहे आमचा लाडू. मजा मजा करत असतो. राणाजींसारखाच भोळा आहे आणि त्यालाही कुस्तीची आवड आहे. बोबडं बोलतो पण त्या बोलांनी अख्खं घर भरून जातं. खरंच त्याच्या येण्याने ना घरातल्या सगळ्यांनाच खूप आनंद झालाय. फक्त धाकले वहिनी साहेबांनी सोडून घ्या. त्यांचं काय, त्या सगळ्यावरच नाखुश असतात. पण म्हणून काय झालं, लाडूमुळे माझा आणि राणाजींचा दिवस अगदी मस्त जातो. खरंच त्याला सांभाळणं काही सोपं नाहीये, पण त्यात ना एक वेगळं समाधान मिळतं. एका कोवळ्या मनावर आपण संस्कार करतोय हे जाणवतं. आणि लाडू पण आता छान रुळतोय घरात, अगदी घरातलाच झालाय. काही दिवसांपूर्वी तो आलाय असं तो वाटतच नाही आता. अगं त्याचीच तर काळजी वाटते ना अंजू मला. आता तो इतका घरातला झालाय की पुन्हा वेगळा होताना त्रास होईल तुला. वेगळा? वेगळा का होईल तो? अगं असं काय करतेस? काही झालं तरी परक्याचं लेकरू ते, त्याच्यात किती गुंतणार आहेस? काही अंतर असलेलंच बरं हा अंजू. अगं ही जबाबदारी फारशी सोपी नसते. अगं एक ना एक दिवस त्याच्या घरातले त्याला न्यायला येतीलच ना मग. आणि अंजू, अगं तुला लहान मुलांचा लढा आहे तर तुम्ही स्वतःची फॅमिली सुरू करायचा निर्णय घेणार होतात ना, त्याचं काय झालं? अगं त्याचा विचार करा ना. अगं या मुलात गुंतून पडशील ना तर त्या निर्णयावेळी पण खूप त्रास होईल तुला. यशोदा होणं वाटतं चांगलं, पण यशोदेच्या यातना फक्त तिलाच माहित असतात. तो थोरलेपणा सगळ्यांना जमतो असं नाही. आई, तुला माझा स्वभाव माहितीये. मी एखादी जबाबदारी हातात घेतली की ती नीट पार पाडतेच. अशी अर्धवट नाही सोडून देत कधी. आता अचानक हा लाडू आमच्या आयुष्यात आला तर त्याला सांभाळणं ही माझी जबाबदारी. मग अगदी त्यासाठी यशोदा व्हावं लागलं ना तरी तयारी आहे माझी. अगदी त्रास सहन करायची सुद्धा. आणि मग तुमच्या भविष्याचं काय? अगं आई, आता हे सुद्धा भविष्यात आहे हे आधी कुठे माहिती होतं आपल्याला. जे जे जसं जसं समोर येत गेलं तसं तसं ते मी स्वीकारलं आणि आता हेही स्वीकारलंय. अगं हो, पण जेव्हा कधीतरी लाडू नसण्याची वेळ येईल तेव्हा तेव्हा जड जाईलच ना. तेव्हाच तेव्हा बघू. त्याच्यासाठी मी आजचा आनंद कशाला नाकारू. आणि अगं आई, तू आधी भेट तर लाडूला. इतका गोड आणि लाघवी आहे ना. खरंच तू त्याला भेटलीस ना की तुझ्या सगळ्या शंका दूर होतील. तू भेटच. इतका चांगला आहे तो. चांगला? भारी आहे अगं, एक नंबर. अरे कुठं आहे? ते बघ
कशी दिसून झाल्या फांदी? ते बघ लाडू जरा नीट सांग की. लाडू म्हणायचं ना. बर बाबा. राजवीर जरा नीट सांग बघू. तिकडे बघ की. डावीकडे बघ. ना खाली बघून बघ. खाली वाकून. ते बघ ना. हा दिसला दिसला. चारण. होय काय? आणतो थांब. इकड्याला कळतोय खाल्लं. उतर लवकर. आलो आलो. चिक्कू ठेवतो आधी थांब. चिकला आगालाय त्याचा सगळा. एवढा वेळ. अरे मग काय चिक बघ की केवढा ह्याला. अरे 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 आया. हे गे राजवीर. बस काय? बस मला नारू म्हणलं तर चालेल. सच क्या? आपण खोटं बोलत नाही कधी. वा म्हणजे आपण आता दोस्त. ये चलो. आपण कधी काय झाडावरनं काढून दे म्हणलं ते देत नाही बरक्या. आणि आता बघ लाडूचा कसा लाड करायला ते. तर काय सोडायचा ना आपण याला. दौलतवाडीच्या पोरांचा इंग दाखवायलाच पाहिजे. हा चला चला. मैत्री झाली आमची आता. अरे काय पाहुणं ओळख लागते काय आमची? अरे तुमच्या जन्मापासून ओळखते मी तुम्हाला. ज्यांना जन्मापासून ओळखतोस त्यांना विसरलास. आणि ह्यो कोण नवीन चिल्लर. याला तर खांद्यावर घेऊन नाचायला लागलायस की. ए म्हणजे तू परक केलंस गाड्या आम्हाला. आज गाडीच्या टाकीवर मी बसणार होतो पण ह्याला बसवून आणलास वय. बार काय त्यो. म्हणजे आम्ही मोठं झालो ही चूक झाली म्हण की आमच्याकडनं. नाही तसं नाही. बरं तुमची ओळख करून देतो. यो राजवीर आपल्या घराला राहायला आलाय. राजवीर हे माझे दोस्त बरं का. दोस्त नुसतं म्हणण्यापुरतं बरं का. बाकी खरं कोण दोस्त आहे हे दिसतंय आम्हासनी बी. हे बघा उगा भाव खाऊ नका सा. आपण समजे दोस्त आहोत. यो आजपासून लाडू बी आपला दोस्त आहे. मग होऊन जाऊ दे दोस्ती. अरे करा की दोस्ती. हा अप्पा. नाही 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 आव येतो की. होय 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 येतो लगेच येतो. होय बरकत. हा चल ती आपणची गाय आणल्या ती लई पाय झाडायला लागली. आपण जाऊन येऊ लगेच. चल. अरे मी कशाला. तू ये जाऊन माझी कामं आहेत. अरे असं काय करतोयस. ती आप्पा घरला एकटंय आणि तिथं वय बी जात आहे. अरे मदतीला कोण पाहिजे का नको. शिव येत नसेल तर मी येतो. नाही बरकत येतोय. होय की ह्यो कुठं राहणार. ते आपणचं घर एकीकडं आणि आपलं वाडे एकीकडं. आणि उशीर झाला तर अंजलीबाई ओरडत्याल. होय. अरे मग ही पोरं कशाला आहेत. ही सोडतील की त्याला घरला. चालते. हा. तुम्ही लाडूला घरला सोडा काय. हा. हा आता काम आल्यावर बरं गोड बोलायलायस तू. आता हे बघा तुम्ही माझं एवढं काम करा. मग तुमची जी काय तक्रार असेल ती नंतर न बघू आपण. काय सोडशील ना. सोडा. लाडू तू यांच्या संकट जा काय. हा हे बघ आणि यांच्या संकट दोस्ती कर. बरं आम्ही जाऊ काय. आम्ही जातो ना लगेच येतो. हा ए चल बरकत चल. ए नीट सोडा रे. चल चल चल. अरे मी कुठं. चल. अरे